तुझे केस किती पातळ आणि ड्राय दिसत आहेत, चल ये मी तुला तेल लावून देते म्हणून बिचाऱ्या आईने हात दुखत होता तरी पण मला मॉलिश करून दिली. असं की नाही, फक्त आपली आईच करू शकते आपल्यासाठी. दुपारी थोडा वेळ होता त्यामुळे टाटाच्या शोरूम मध्ये गाडी बघायला आम्ही गेलो. थोडंफार इकडे तिकडे फिरून मग त्यानंतर आम्हाला ही गाडी दिसली आणि म्हटलं हा कलर कोण घेऊ शकतं. त्या मॅडमने सांगितलं की हा फक्त सॅम्पल साठी कलर आहे. मला तर ब्लॅक कलर खूप आवडला होता. मग या मॅडमनी या गाडीचे सगळे फीचर्स अहोंना समजवले. आजचा प्रोग्राम होता फन फेअरचा. मग काय दादाच्या स्टॉलवर चहा, मोहितो आणि असे कोल्ड्रिंक मिळत होते. फनफेअर मध्ये सगळ्यात आधी आम्ही गेल्यामुळे सगळ्यांचं उद्घाटन आम्हीच केलं. घरचा गिराईक बघून ओमने लगेच मावशी चहा 30 रुपयाचा म्हणून मला लुबाडलं. लहान मुलांना बिझनेसचं महत्व समजावं म्हणून हा प्रोग्राम ठेवला होता. काहींनी मंचुरियन, शेवपुरी, चायनीज भेळ, फ्रेंच फ्राईज, पराठा आणि असं बरंच काही. काहींनी गेम. हा आयटम तर आम्ही पहिल्यांदाच खाल्ला. इतका छान होता. लेज आणि कुरकुरेमध्ये काय काय मिक्स करून त्या पोरांनी ते विकलं. इतकी छान आयडिया होती. लहान मुलाकडे होते उकडीचे मोदक आणि त्याने ओरडून ओरडून 10 रुपयाला एक, 10 रुपयाला एक म्हणून सगळे मोदक विकले. ज्योतीचे वडापाव, भजी आणि मोदक तर अप्रतिम. त्यानंतर सगळं काही खाऊन झाल्यावर पचवायला आम्ही मोहितो पिलं. घरी येऊन ओम आणि सारची मुंगूसची ऍक्टिंग चालू होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.